नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि सासरवेला आले असताना या दोन छोट्या मुलींसोबत म्हणजे हे दोघी मैत्रिणी, छोट्या मैत्रिणी, त्यांच्यासोबत चाललो आम्ही आता फिरण्यासाठी धरण. कारण हे स्पॉट मलासुद्धा माहीत नाही आहे आणि त्याबद्दल कल्पनासुद्धा नाही आहे. तर आता जाऊन येणार आहात धरणावरून. चांगलं आहे त्या बाजूला, बरंच काही जण फिरायला वगैरे जातात त्या बाजूला. चला तर मग पुढे जातो आम्ही, तसं तुम्हाला दाखवेल. आणि ते बघा काय आहे, कशाला ग? हा, आता डायरेक्ट छत्रीवरती घेणार का? हा, छत्रीवरती घेणार, घे मग लवकर. बघूया काय करतेस ती. अरे बापरे, हसते वर, हसते. कुठे घाण करायचा विचार चाललाय? घे छत्री, घे. तू म्हणतेस ना कुठला, इकडनं जायचं आहे मग? तिथनं ना? हा चल, त्याला पण घेऊन चल. कुठे काय, कुठे करणार आहेस? खोलणार कुठे छत्री? जाताना चल. चाललं तर मी आता फिरायला. हे चल खुशी. बापरे, ते आरशात घुसलंय. ते बघतायत ना आपल्याला, कुठे चाललात बोलताय विचारतात. आणि हा रस्ता खतरनाक आहे, पकडेला. 8 रस्त्याने जावं लागते, कारण ते वरचा रस्ता एक लांबून आहे. ते काकड्या नाही का लावले कोणी? आता तब्येत खराब आहे, काकड्या खाऊ नाही शकत, मारतील लोक. वरतीच ना असंच एवढा मोठा प्रवास करून जायचंय. बापरे बाप, पाय सरता येत इथून. रस्ता सुद्धा खतरनाक आहे. हे बघा मटमटीत झालंय ना, त्यावर पाय सरतायत. आहे का ओळखीचं कोणतं झाड? चिरडे आणि चिचण्याच आहेत ना? चिचणे आलेत नाही अजून. पाऊस थोडा चालू झालाय सकाळपासून. कुठे बाहेर जाऊन नव्हता देत, निघालात आम्ही छत्री घेऊन. टाकळे आलेत वरती. खतरनाक है। जंगल सफारी के लिए हम जा रहे हैं और अभी देख सकते हैं आप यहाँ पर कितना घनदाट जंगल है और इस जंगल में से पार करके हमें जाना है. झाले ते मध्ये मध्ये चिचण्या झाल्यात. त्या बघा, या ओळखीच्या आहेत का चिचण्या? चला आपल्याला कसं जायचं? इथून सरळ वरून ना? अच्छा, मळ्यामध्ये पाटाचं पाणी जात, गुलाब साई सुई मोगरा फुलवित. जे बघतात आमच्याकडे जाऊन येतोय. हो, जायचं होतं, जरा तब्येत डाऊन वाटते. हो, जायचं होतं डॉक्टरकडे, पण सगळं पाऊस पडत होता ना, त्याच्यामुळे नाही गेलं. जाय ना आता 4 वाजता. आणि काहीसा असा हा चिचण्यांचा पाऊस या बाजूला, फुल या बाजूला. खाली पण तशाच, वरच्या साईडला पण तशाच. कोणी चिचण्या खाल्ला असेल त्यांना माहिती असेल चिचण्या काय असतात. त्यातले दाणे काढायचे चिचण्यांचे. चिचण्या गावाकडचं कोणी असेल ना त्याला नक्की माहिती असेल, कारण त्यातले दाणे काढायचे आणि गूळ वगैरे त्याच्यामध्ये टाकायचं आणि त्याचे लाडू बनवायचे. एक नंबर. जसं आपण नॉर्मल लाडू बनवतो ना
तसेच तिळाचे लाडू वगैरे जसं बनवतो तसंच बनवायचं. एक नंबर खायला सुद्धा आणि एक मजा असते हो. आणि खालच्या बाजूला ना पूर्ण शेत आहेत, त्या बाजूला त्यांची घरं. खूप छान. काय मग दुर्वा, कुठे जायचं आपल्याला? हा बोल, कुठे जायचं आपल्याला? कुठे घेऊन जातेस? हसते. अरे बापरे, केक फोडला. बराच अशा लांब ठिकाणी आलोत आम्ही. आणि हा जो रस्ता दिसतोय, आम्ही रस्त्याने सरळ जाणार आहोत. आणि आम्हाला दुसरा रस्ता जो होता ना, तो या बाजूने आम्हाला यायचा होता इकडनं, पण ते लांब झालं असं शॉर्टकट आलं आम्ही. आणि काय बोलतेस दीदी? दीदी पण असते. हा जो खाली रस्ता जातो ना, तो श्रीवर्धन साईडला एक रस्ता लेफ्ट साईडला जो जातो तो श्रीवर्धन साईडला जातो, म्हणजे आमचा तालुका पडतो तिकडे जातो. आणि एक रस्ता महाड साईडला जातो, म्हणजे पानो वगैरे हे गावं, बरीचशी गावं त्या बाजूला येतात, तर तिकडे त्या बाजूला जातो एक रस्ता. तर आता आम्ही बराच वेळ चाललात, तरी पण 10-15 मिनटं झाली चालून. आणि या पोरी कुठे नेतात काय माहिती अजून. इथे करून बरेच लांब आणली. बघूया आता. त्यांना विचारल्याच्या नंतर म्हणतात की माहिती नाही आम्हाला अजून. काय ग दुर्वा, कुठे जायचं आपल्याला अजून? किती वेळ लागेल? हा ग ए अनु, किती वेळ लागेल? थोडा वेळ, अजून थोडा वेळ बोलते ती. 15-20 मिनटं चालून झाली, घरापासून निघालं तर जास्तच, आणि अजून थोडा वेळ म्हणते ती. छान फुलपाखरू आहे ना. आणि आम्ही चक्क आमच्या लोकेशनकडे पोचतो आता. हे रस्ता झालं आणि हा आमचा आता त्याला लागूनच दुसरा रस्ता झाला. तर आम्ही चाललो आता लोकेशनपर्यंत पोचतोय आता. हे बरे नो आला काय धरण? कुठे आहे धरण? हा धरण, अरे बापरे केवढं मोठं आहे ते. पोहायला जायचं ना मग? पाणी नाही धरणामध्ये. भाऊचा धक्का झाला मग आपला. काल नाही का भाऊचा धक्कामध्ये रितेश देशमुखने आपला धक्का दिला, तसा मला पोरीने धक्का दिला. धरण बघायला आलो आम्ही आणि धरणामध्ये पाणीच नाही. धरणामध्ये पाणीच नाही. आता पोहायचं कुठे? काय ग पोहायचं कुठे आता? हा धरण आटला. कंटिन्यू पाऊस नाही ना पडत, त्याच्यामुळे धरणामध्ये पाणी नाही आहे. छान आहे बाजूला वातावरण, खूप मस्त. बिग बॉसचा पार्ट बघितला का तुम्ही? त्या बिग बॉसच्या पार्टमध्ये नाही का त्यांनी अंकिताला बाहेर काढलं, रितेश देशमुख सरांनी अंकिताला बाहेर काढलं. त्या प्रकारे काहीसा भाऊचा धक्का झाला आपल्याबरोबर. कारण आम्ही आलो होतो धरण बघायला आणि धरणाला पाणीच नाही. हा पाणी बघा आता पोहणार कुठे? हा पाणी कुठेच नाही आहे, कारण जास्त दिवस पाऊस नाही ना पडला, त्याच्यामुळे हे पाणी आटले. नाही तर पाणी असतं, खूप सारं पाणी असतं. हे पूर्ण भरून जातं इकडे वरपर्यंत. असं मी फोटोमध्ये सुद्धा, व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं आहे, फोटोमध्ये सुद्धा पाहिलं आहे. खूप छान वाटलं इकडे येऊन. इथलं वातावरण जे आहे ना एकदम मस्त. हे दुर्वा किरवी काढायला चाललीस? हे मग दिदीच बघ, तिकडे जाऊ नको हा, जास्त दलदल वगैरे असेल. हा मोठी दिदी गेले किरवी काढायला. पाय वगैरे जातील खाली. हिबा काय काय उंची हा म्हणजे पोहायला. शपथ लय हुशार आहे. पाण्याची उंची बघायला आले म्हणजे कधी पोहायला उडी वगैरे मारली इकडे तर टेन्शन नाही. तिकडे नको जाऊ, एवढी पाण्याची उंची चेक करते हो. हे तुला चेक करायची काय पाण्याची उंची? नाही तू तिकडेच बघ, चेक कर.
चला मग काय चालला होता घरी, झाला धर्म बघायची हौस झाली पूर्ण. या दोघी जणी आहेत ना, आल्यापासून आपलं काय ना काहीतरी करता येतात धमाल एकदम. त्यांची मजा झालंय. काय का करतेस हा, काय करताव काय? थांब हा शाबास. चल 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 लवकर लवकर उघड. छत्री उघडल ना, तू पडू नको म्हणजे झाला. नाही छत्रीतली फुलं पडता पडता तू पण पडशील त्यामध्ये. पाणी खड्डा खोल आहे पुढं. अरे बापरे. हा अरे बाबा, हे पाहू शकता काय मोठी कमाल केली या दोघींनी. वरती चिकटला अर्धा प्लॅन यांचा इथंच फेल झालाय. तुटली तार तुटली. अरे बापरे. त्या एक काम कर, त्या छत्रीला बुडव पाण्यामध्ये. हे पाणी घे त्यात, मग बाकी सगळं जाईल त्यातलं निघून. प्रँक गॉन रॉंग. ही पोरगी लय असते. आता मम्मी बोलेल पाऊस नाही पडला नाही काय नाही, छत्र्या भिजून कशा आल्या. आमच्यावर पाऊस पडला सांग. आमच्यावर पाऊस पडला फक्त. मम्मीसला सांग छत्री भिजेल ना. माझी छत्री सुकी आहे, तुमची छत्री ओली आहे. असं काहीतरी मजा करत बसायचं. आता एक काम करा, आता उड्या मारा दोघींनी. नको जाऊ, खोल असेल तिथं. या 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 या. टुमटुमीत झाल्यात ते एकदम टुमटुमीत झाल्यात. या 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 चले खाली हो. चल चल खाली हो. चल चल. ती बघा तिकडच राहिले. हो हो बोलले. तिथे एक राहिली तिकडं, बकरी राहिली एक तिकडं. चले पकडायला पकड 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 पकडायला पकड पकड पकड. येताना खूप सारे धमाल मस्ती करत आल्यात आणि आता परतीच्या प्रवासाला सुरू झाल्याच्या नंतर आम्ही बहुतेक आल्या तिकडे आणि म्हणजे घरी जवळजवळ आल्यात आम्ही. आता इथे खाली गेल्याच्या नंतर आमचं घर लागेल. तर मग अशा प्रकारे आपले व्हिडिओ इथेच थांबूया. चला तर मग तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ जर का आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर मग बाय बाय टाटा.